लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। कर्ले गावात श्री आई जगदंबे अंबामाता यात्रा उत्सव उत्साहात साजरा। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावात श्री आई जगदंबे अंबामाता यात्रा उत्सव यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। यात्रेनिमित्त संपूर्ण धार्मिक रंगात न्हाऊन निघाले होते। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। सकाळी आई जगदंबे अंबामातेची विधिवत पूजा व महाआरती मान्यवरांच्या हस्ते पार पडली। यामध्ये सरपंच सीमाताई दिनेश ठाकरे, उपसरपंच पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गावाच्या सुख समृद्धीसाठी व सर्वांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेत जय अंबा माताच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। यात्रेनिमित्त भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विविध भजन मंडळांनी भक्तिगीतं सादर करत वातावरण अधिकच मंगलमय केले। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदंगांच्या निनादात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली। देवीची आकर्षक सजवलेली पालखी गावभर फिरवण्यात आली। मिरवणुकीदरम्यान भाविकांनी फुलांची उधळण करत देवीचे स्वागत केले। मिरवणुकीत महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी ओव्या म्हणत व फुगड्या खेळात उत्सवात रंग भरला। युवकांनी शिस्तबद्ध नियोजन करत मिरवणुकीचे यशस्वी आयोजन केले। या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कर्ले गावात एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडले। ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वीरित्या पार पडला असून गावात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे। प्रतिनिधी पंकज पाटील। जय प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या या कर्ले ग्रामनगरीमध्ये उत्सवाचं वातावरण म्हणजे आनंदाची गुढी साक्षात आदिशक्ती अंबामाता यांचा यात्रा उत्सव प्रित्यर्थ आज सर्व ग्रामस्थ मंडळी, सरपंच, डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संपूर्ण गावातील भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी, महिला माता यांच्या सह पालखी सोहळ्यामध्ये मातेचं अति उत्सवानिमित्त आणि सुंदर अशा रूपाने मातेचा अभिषेक करून पूजन झालेला आहे। मातेला नैवेद्य समर्पित, साडी चोळी समर्पित करून मातेच्या मंदिराचा सर्व ग्रामस्थ मंडळींनी अति उत्सवाने आज यथासांग विधियुक्त पूजन केले व समस्त गावातील आणि पालखी सोहळा म्हणजे गावाची मिरवणूक काढून आधी मातेला ध्वज चढून संपूर्ण यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात आहे। म्हणून मातेने या यात्रेला शुभ आशीर्वाद द्यावे, गावाला सुख समृद्धी द्यावी हीच मातेसमोर नम्र प्रार्थना। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।